जॉब छोड़ के मैंने अच्छा काम किया कि नहीं अंकल? अच्छा किया, बहुत अच्छा किया. साक्षी आली आहे. साक्षीला पिक करायला आलेला फर्स्ट टाइम बाईक नाही. पण मी इथे नाही घालू शकत. डॅडी किती वर्षानंतर तुम्ही गाडी चालवली? 8 वर्ष. ह्याच्यात नाही ह्याच्यात हे 500 रुपयाचं आहे. याने घालवले किती माहिती आहे? 700 रुपये. ह्याच्या आतमध्ये ना माझ्या आईनी अर्ध्या रस्त्यात जाऊन माझी क्लच वायर तुटली आणि इथे झाला सीन. नाही बसणार परत डॅडी सोबत. काय हात वगैरे सोडतात, स्पीड पळवतात पूर्ण. काय बोलतो? हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो भाई कॉन्सर्टला आणि हा माझा फर्स्ट कॉन्सर्ट असणार आहे. कॉन्सर्ट तर गाईज साक्षी सोबत मी जाणार आहे कॉन्सर्टला अँड माझा फ्रेंड पण असणार एक मयांक करून. आणि आज पण आपला एक कोलॅब आहे. माझा एक कोलॅब असणार आहे अँड साक्षीचा एक कोलॅब असणार आहे. सो आपण तिथे जाऊन कोलॅब व्हिडिओ बनवणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली गाईज मला काल जायचं होतं आणि काल येणार होता डेव्हिड ग्युट्टा अँड तो कोणतरी DJ प्लेयर आहे समथिंग एकदम फेमसवाला. बट आज आपल्याला भेटते तिकीट. तर आज लास्ट डे कॉन्सर्टचा. तर आपण तिथे जाणार आहोत आणि साक्षीला पणच भेटणार आहोत. आणि आज आपल्याकडे बाईक पण आहे तो साक्षी को आपण पिक करके वहाँ पे जाएंगे. सो लेट्स गो गाइज. आणि बाय द वे माझे आउटफिट बघा. तर हा आहे बलिस्काचा टी शर्ट जो मी घेतला होता काहीतरी 1.5 केला. मामाने गिफ्ट केलेला मला, मी नाही घेतलेला. आणि हा आहे बॉक्सी ब्लॅक टी शर्ट. आणि ह्यासाठी मला खूप ओरडा खायला लागलेला बिकॉज माझ्याकडे इतके ब्लॅक कपडे झालेत की अशीच टी शर्ट पण आहे माझ्याकडे सेम. आणि स्टील मम्मी बोलली की ही का घेतली, दुसरी घ्यायची. पण ठीक आहे, आता काय आपला ब्लॅक कलर फेवरेट आहे. सो लेट्स गो गाइज. आणि टी शर्ट अशी क्रॉस वाटते. आणि खाली मी ही घातली ग्राफिटी पॅन्ट बिकॉज इसके ऊपर आपण पेनने वाला आहे ब्लॅक झिपर. आणि तो कसं वाटेल माहिती आहे का, सगळं ब्लॅक वाटेल ना इफ खाली ब्लॅक पॅन्ट घातली तर. म्हणून मी घातली ही जीन्स. ह्याच्यावरती आपण ब्लॅक झिपर घालू अँड लेट्स गो गाइस. बिना देरी के आपण निकलते कॉन्सर्ट के लिए. आई एम सो एक्साइटेड. बाय द वे गाइस हे इग्नोर काय यार, जेलीचा नक लागला मला, ते बेकार वाटतंय. पण मी स्पेक्स घालेगा तर नाही दिखेगा आय गेस. सो या लेट्स गो. साक्षी आली आहे. साक्षीला पिक करायला आलेला फर्स्ट टाइम बाईक नाही. पण मी इथे नाही घालू शकत आय गेस. अच्छा हे घातलंय ना तू आता. उधर चेंज कर झिपर पाहिजे तुला. हा पण इथे नको. हाय गाईज, तर आता आम्ही एंटर होणार आहोत फायनली कॉन्सर्टमध्ये. माझा हात दुखतो ॲक्च्युली, सॉरी. एंट्री केली आहे मी आणि हे बघा आपला बँड आहे इथे. आणि आफ्टर दॅट हा प्रोडक्टचा कोलॅब आहे. सो दिस इज मयांक अँड ही इज माय मॅनेजर. What's up bro? What's up? And he is his brother and साक्षी इथे आहे गाईस. आणि आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि इथे एंटर करायचं आहे. बँड बिंड सगळं आपल्याला भेटलेलं आहे. आणि इथे कॅमेरा ऑन केलं तर लोक क्वेश्चन करतात. सो डायरेक्ट आतमध्ये जाऊया आपण. तर हा आहे सनबर्नचा एंट्री गेट. आणि आतमध्ये तिथे हे पण लागलं आकाश पाहणा. आकाश पाहणा. चला आता लेट्स गो. साक्षी रेडी आहे? तू एक्सायटेड आहे? फर्स्ट टाइम आपण आलोय. बघू आता काय कसं वाटतं तुला आता? कसं वाटतं माहोल कैसा आहे भाई? गेली नाही ना आतमध्ये. इथे एक स्टेज आहे. आफ्टर दॅट इथे बघा काय काय अल्कोहोल बिल्कोहॉलच्या स्मोकचं आहे. आफ्टर दॅट बघा इथे दुसरा स्टेज आहे. सगळीकडे साय म्युझिक चालू आहे आणि इथे पण एक आहे. आणि 3 स्टेज आहे तिथे. आणि काय काय बघा खूप सारी अवेलेबिलिटी. ब्रेक घेतलाय. खूप डान्स करत होतो. तर आता आम्ही घेतोय अल्कोहोल. तर साक्षी तर रेडबुल पिते. तर मी घेतोय आता डॉन जुलिओ ब्लँको समथिंग काहीतरी नाव आहे, तो घेतोय. साक्षी तर खूप एक्सायटेड आहे, खूप मजा करते आहे ना साक्षी? मजा येते मला. गाईज हे बघा हा सगळं ते करतो. कॉन्सर्ट संपल्यानंतर माझा फोन डेड झाला कारण की आम्ही कोलॅबची व्हिडिओ बनवायला गेलो ना, तर त्या प्रोडक्टची वगैरे पण शूट होते. तर जास्त मी ब्लॉग पण तिथे करू नाही शकलो आणि शोर शराबा खूप होता, ज्या करून मी सगळी गोष्ट टाकली तर कॉपीराइट येईल आपल्याला. आणि नंतर मी तिथून निघालो ना कॉन्सर्टवरून, तर अर्ध्या रस्त्यात जाऊन माझी क्लच वायर तुटली आणि इथे झाला सीन. मग तिथे रस्त्यातच माझा फ्रेंड भेटला पाठी, त्याने थोडा पुढे टो केला
तर मी गाडी एका जागेवर पार्क केलं आणि आफ्टर दॅट मी साक्षीला ड्रॉप केलं तिथे दादरला. टॅक्सीने गेला आणि तिथून मी अडकलो. रॅपिडो पण नाही भेटत, इतका लेट झाला, 12-12:30 वाजता. नंतर माझ्या एक फ्रेंडला मी कॉल लावला, उमेशला. तर उमेश रात्री आला, मला तिथे पिक केलं. बाईकच्या इथे गेलो, बाईकला त्यांनी परत टो केला आणि थोडं पुढे तिथे चांगल्या जागेवर पार्क केलं. त्यानंतर मग घरी ड्रॉप केलं मला. तर असं काहीतरी रात्री सीन झाला. तर नेक्स्ट डे आता आपण ब्लॉग कंटिन्यू करतो. मग छपरी लोक बघा. तर आज आले उमेश परत आणि आता आपल्याला जायचं आहे गाडीचं क्लच वायर बदलायला, कारण की झालं होतं काल सीन. आणि भाऊ आपला किती वाजता आलेला रात्री 12-12:30ला, कारण की बाकी कोण असे येत नाही भाई ड्रायव्हर. उमेश येतो, उमेश तिथे बाहेर होता ना त्यामुळे. तर आला आणि नंतर गाडी टो करून आपण तिथे लावली होती जोशी. आणि आता आपण चाललो आहे परत गाडीकडे आणि तिथून आपल्याला जायचं गॅरेजकडे. आणि आज मंडे, सो आय थिंक चान्सेस कमी असतील शॉप चालू असायचे, पण आपण ट्राय करू आता. काय बोलतो ना, भेटला तसंही आहे, खर्चे पे खर्चा. गाईज कॉटन ग्रीनला आलो आणि इथे एक शॉप भेटलं आहे आम्हाला. गाईज घेतलं आपली क्लच वायर. गाईज आता आलो आहे गाडीच्या इथे आणि गाडी लिटरली कचऱ्याच्या डब्याच्या इथे लावलेली. आणि हे बघा आता इथे लावली होती, आता काढतो इथून. हे बघा गाईज हे तुटलं होतं, तर आता हे लावतो. फायनली गाडी बनलेली आहे आणि उमेश आता ड्राईव्ह करतोय. आणि बघा क्लच वायर बनलेली आहे. आता बघा मंचुरियन खायला थांबलो आम्ही. गाडी बनली तर उमेश पार्टी देते. उधारीवरती खातोय. उधारीवर खातोय खरं. हा ओ झाला. गाईज आपण निघूया आता आणि उमेश आता बाहेर चाललाय. चल सी यू. जेली बघा कशी झोपते इथे एवढीशा कोपऱ्यात. हे जेली, ए उठ. फेस क्यों छुपा रहा है? समझ गाइस फेस तो देखो, स्माइल तर कर. तर आता आम्ही आयुषला घेऊन आलो बाहेर आणि आयुषला आता जरा बाईक चालवायला देणार आहे, कारण की ह्याला पण येते बोलला. तर बघूया त्याला ट्राय करूया आपण कसं चालवता गाडी. ये तुला कसं वाटतं आयुष गाडी चालवताना? नको नको आरामात चालव. हा ना, त्याचा बिचारायचा वाटच लागली. तर तो फ्रेंड भेटला होता ना माझा, तर तो बिचारा ना विलाला गेलेला 2-3 वर्षानंतर फ्रेंड्ससोबत. आणि तिथे गेला आणि तिथे आपटला, पडला होता. त्याचे 2 दात तुटले, त्या पाठी 7.5 लागले. नंतर 1 वीक नंतर काय आला मध्ये गाईस, तो जात होता अँड फ्रेंड्ससोबत होता गाडीवरती आणि घासला. गाडी पडली, ॲक्सिडेंट झाला. त्या फ्रेंडला थोडंफार लागलं, पण हा पाठी बसलेला तर पुन्हा फेसच घासला. त्या बिचाराचा पुन्हा फेस तर नक्षात चेंज झाला, म्हणून तो हाईड करत होता फेस. गाईज डॅडी जेलीला घेऊन होते आणि आता गाडी घेऊन गेले. बघा डॅडी चालवत आहेत. डॅडी किती वर्षानंतर तुम्ही गाडी चालवली? 8 वर्ष. ते घाबरते किती ना जेली. बाय बाय. जिथे एक अंकल भेटले, विचारतात ब्लॉग कर रहे हो क्या? हाँ ब्लॉग, मेरा यूट्यूब चैनल है ना. राइट. जॉब छोड़ के मैंने अच्छा काम किया कि नहीं अंकल? अच्छा किया, बहुत अच्छा किया. है ना, यूट्यूब करो बोलते हो. बस यूट्यूब करो, मेरे तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं और आप आगे बढ़िए. शुक्रिया अंकल. तर बघितलं गाईस, म्हणजे स्ट्रेंजर लोक तुम्हाला वाटतं ना, जे बघतात फक्त तुम्हाला आणि असं वाटतं की व्हिडिओ नाही बनवली पाहिजे. मतलब लोग सोचते होता है क्या कि कोई देख रहा है हम लोग को, अभी वीडियो नहीं बनाना चाहिए, तो आपको गलत है ना? नहीं नहीं नहीं, वो गलत है. और आदमी को प्रोत्साहन देना चाहिए आगे बढ़ाने के लिए. आदमी को आगे के लिए, आदमी को और आगे बढ़ाने के लिए आदमी को तरह तरह के प्रोत्साहन देना चाहिए, जिससे और आगे लड़के आगे बढ़े और कुछ अच्छा करें. ये सही कहा आपने. गाइस देखा, लोगों का माइंडसेट ऐसा रहता है. हम लोग सोचते अलग है कि भाई ये देख रहा है मुझे, अभी जरा अच्छा नहीं लग रहा है, बाहर जाके वीडियो बनाता हूँ, दूसरी जगह बनाता हूँ, अकेले में बनाता हूँ, ऐसा रहता है. मैं झारखंड से हूँ. हाँ झारखंड से. यहाँ पे? हाँ मैं झारखंड से हूँ. मतलब किस लिए आए थे आप यहाँ पे? मैं इधर काम के लिए आया हूँ. मैं महाड़ा बिल्डिंग पे रहता हूँ. भाड़ा में रहते हो? अच्छा. जी. मैं भी इधर ही. चलो भैया, अच्छा लगा आपको. थँक यू. आले लोक राऊंड बिंड मारून. नाही बसणार परत डॅडी सोबत. काय हात झालं? वगैरे सोडतात, स्पीड पळवतात पूर्ण. काय बोलतो? हा पूर्ण मॅक्स गेअर करून चालवतात गाडी. हा? गाड्यांच्या इथे. पाय काढून गेले तुम्ही लोक? पोलीस होता त्याला पण नाही बघत, ते पळवतात काय, थांबवतच नाही. डेंजर आहे डॅडी. गाईस तर मी घरी गेलो होतो आता आणि जरा एडिटिंग वगैरे करत होतो. ते ड्राफ्ट वगैरे पडलं होतं ना इंस्टाग्रामवर पोस्ट करायचं ते वालं. अँड आता मी चेंज करून आलो कपडे आणि जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता ऑलमोस्ट जरा संध्याकाळ पण झाली आहे.
आणि मी घरी ब्लॉग नाही केला कारण की जरा झोपले होते ना घरी सगळे त्यामुळे. सो आता चाललो आपण श्रेयाला भेटायला कारण की श्रेयाचा झिपर राहिला होता माझ्याकडे. तर आता हा झिपर पण तिला द्यायचं आहे. तर ती काहीतरी कामासाठी येते तिच्या वेस्टला दादर. सो ती बोलली भेट. तर बोललो तिला पण भेटतो आता. इतका टाईम भेटलो ना आणि तिने पण गाडी नाही बघितली ना आपली जी आली आहे. सो तिला जाऊन दाखवूया आपण. चला गाईज निघूया आपण श्रेयाला भेटायला. श्रेया आली आहे गाईज. हे बघ भाई आपली बाईक. काय आता आम्ही आलो मॅकडॉनल्ड्समध्ये बिकॉज श्रेयाला सॉक्स पाहिजेत. तिला सॉक्स पाहिजे ना. सॉक्स नाही पाहिजे पण ते क्यूट आहे. मेरी मेरी मिल्क काय हां त्यांच्याकडे मेरी मिल्क नाही आहे. आउट ऑफ स्टॉक आहे. हां पूर्ण मुंबईच्या आउटलेटमध्ये नाही आहे. हां अच्छा. अरे ते सॉक्स खूप क्यूट आहेत. मला एक भेटला आहे मला तर दुसरा मला हवा. मग आता कुठे जायचं. श्रेयाने कुठे आणलं बघा मला. हे मोगो एशियन बेक हाऊस काहीतरी आहे तिथे. मला काय खायला आणलं रामेन. बघू ना. चल इथे गेट तिथे कुठे चालली. गाईज हीच आहे ती नेपाळची कोरियनची. ह्याच्यात नाही ह्याच्यात हे 500 रुपयाचं आहे. हिने घालवले किती माहिती आहे काय 700 रुपये. ह्याच्या आतमध्ये ना माझ्या आईनी बोंबील चिकन दाल राईस रसा सगळं 2 टाइम खायला घातलं असं तुला. सोडा आता काय घेतलंच रे. आणि तर स्टोरी तरी टाकतो आपला स्नॅप टाकायला काम आहे. ही त्यासाठीच घेते फ्लॅक्स करणे का केडा बनवते लिटरली. हे जे आधीच आहे हा काहीतरी खायचं चांगलं आणि स्टोरी टाकायची. ते पण बोलते मला मेन्शन कर. इथे बसली तर इथे कसं स्टोरी वगैरे टाकेल ना मी. हेल्मेट काढू थांब. ते एस्थेटिक नाही वाटणार तुझं काय. हेल्मेट ठेवू गाडीने आलो. त्याने कसं खाऊ समजत नाही आता मला. आता भाई काय आहे श्रेया खाऊ कसं आहे. नाही खाऊ कसं. आता खाऊन पण झालं आपलं आणि सीफावरती जस्ट बसलो होतो आणि झोमॅटोवाली आपल्यासोबत आहे. आणि गाईज मला जस्ट आधी त्याचा फोन आला. हा मी पास झालोय. मला आता जी रिसेंटली एक्झाम होती ना आमची सॅम 5 होती त्यात मी पास झालोय. एकामध्ये पण केटी नाही. ऑल क्लिअर आहे गाईज ऑल क्लिअर. आदित्यचा कॉल आला. आदित्य बोलतो मला 2 केटी लागले मी 2 मध्ये उडालोय. मी बोललो मला शॉक बसला काय हा उडाला तर बोललो माझा काय होणार. आणि बघतो तर सगळ्यात पास झालो गाईज सगळ्यात पास. ऑल द बेस्ट बोल मला. बेस्ट ऑफ लक बोलतात. ऑल द बेस्ट बोलतात. पागल कॉंग्रॅच्युलेशन बोलतात. येस आधी नाही तू गाडी चालवणार. चल मग बाय. बाय मिळते. थँक्यू सो मच. मी पण आता घरी पोचलोय गाईज आणि मी खूप खुश आहे कारण की मी पास झालो एक्झाममध्ये. ते पण आतापर्यंत माझी सॅम 5 झाली आहे आणि आतापर्यंत मी एका पण पेपरमध्ये कधी केटी नाही घेतली आहे. तो भाई स्ट्रीक बनली आपली एक. आता लास्ट फक्त आपली एक्झाम राहणार आहे ती आहे सॅम 6. त्यानंतर आपलं कॉलेज संपणार आहे 15वी आपली होणार आहे. अँड गाईज तुम्ही माझ्या पास्ट व्हिडिओवरती खूप जास्त प्रेम दाखवलं त्यासाठी थँक्यू. बाईक घेतली आपण त्यावरती तुम्ही इतके सारे कॉमेंट्स केले. नंतर खूप सपोर्ट दाखवला. खूप प्रेम होतं तुमचं. तर असंच प्रेम करत राहा गाईज. आणि हा ब्लॉग पण आता मी एंड करायला घेतो आणि एडिटिंगला घेतो. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.